सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज सकाळ सकाळी बघा मम्मीची ड्युटी चालू झाली आहे. हा सेकंड लॉट आहे गाईज. परवाचा लॉट काढून ठेवला मम्मीनं आणि हा दुसरा लॉट आहे जो काल केला होता. आणि आता सुकलेत, म्हणजे थोडे सुकलेत 50%. हां, अजून करायचं आहे. अच्छा, म्हणजे तिसरा लॉट आज आणि करणार आहे मम्मी. असं ओळीनं करायला लागलं, टप्प्याटप्प्यानं, थोडं थोडं ना. थोडं थोडं करायला लागलं. हां, तर आता बघा, हे बघा चूल इथंच ठेवलेले मांडून आहे. अशी जळण पण आहे वर इथं, त्यामुळे इथलं इथं जळण घेता येते आणि लगेच पापड करता येते. काल मी का आलो नव्हतो, काल मम्मी आजी त्याने आले होते, त्यामुळे हे कालचा लॉट त्यांनी गेला. तर आज आहे मी, आज करूया आता. आणि तुम्हाला दाखवतो ते जे कुठलं फळ आहे, माहीत नाही अजून कुठलं आहे ते, आता कमेंटमध्ये सांगा. बहुतेक खरबूजच आहे. आम्ही तसं स्ट्रक्चर यायला लागले. टेक्स्चर तसाच आहे त्यामुळं. आणि पानं पण मला तशीच वाटायला लागल्यात. केळीचं झाड लावले त्या कॅनमध्येच, कुठनं बी पडलं काय माहीत. ते चांगलं आलं. तर मम्मी प्लास्टिकवरचं काल वाळवलेलं सगळं काढून पलटी करून ठेवा लागल्या, म्हणजे दुसरी बाजू पण वाळून जाईल आज. आतल्यात घडी करून कपडा टाकला होता, आता घेऊन आली वर. आणि आता हळूहळू काढते, या दोन्हीत पसरते, स्वच्छ भांडी घासून दोन पुसून आता यात पसरून घेते आणि चूल पेटवायचं आणि कागद हातरायचं आणि लगेच टाकायचं पापड. तर गाईज आता आजी पण आलेला आणि आता आम्ही सगळं हे पापड काढून ठेवलं. आणि मम्मीने काय केलं सांगतो तुम्हाला. इकडं आता तिसरा लॉट चालू आहे, तिसरा दिवस आहे आज. आणि बघा पापड काढून ठेवलं आता जस्ट. आता मम्मी बनवेल आता तिसरा लॉट आणि मग परत ह्या पिशवीवर परत पापड करायचं. हां, पापड वाळायला ठेवायचं. मग हा लॉट वाळतोय त्या, परत मग हा तिसरा लॉट काढून वाळायला ठेवायचा. काहीच आता मी खाली आले, कारण की ऊन आता वाजत आले जवळजवळ 10. किती वाजले सांगतो तुम्हाला. हां, 10 वाजलेत बरोबर करेक्ट. आणि गाडीमध्ये आपला छत्री आहे, तर ते छत्री घेऊन जातो वरती. सावली येईल, त्यांनी टाका लागल्यात, आता सुरू केले. दाखवतो तुम्हाला वर जाऊन. छत्री आहे ही, ती आता फायनली छत्री घेतलेली आहे. चला आता त्यांना देतो. हे बघा, एवढी मोठी छत्री आहे. इकडं बघा चालू आहे सगळ्यांचं टाकायचं आता ओळीनं. दर घ्या, कोण घेते. सावली झाली, आता सावलीत टाकायला निवांत होते. आता तिसऱ्या दिवशीचा कोबीची भाजी चांगली झालं, एकच नंबर. मी म्हटलं आता आमटी आपलं मटकीचा रस्सा आहे मस्तपैकी. जशी आपण मिसळ करतो ना मटकीची, तशी मिसळसारखीच आम्ही आमटी करतो. तर एवढी टेस्टी लागते ना. मग आमटी होती म्हटलं भातासंग खायला, तर आपण कोबीची सुकी भाजी करूया म्हणलं. एकदम बारीक कट करायचं आणि मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आणि एकदम चवदार भाजी तयार होत्या. आणि त्यात हिंग आणि हळद ती वाटून घ्यायची. वाटून घ्यायचं मिक्सरला. मिरची, लसूण आणि जिरं आणि कोथिंबीरच्या काड्या हे वाटायच्या. जरा मोठं मोठं वाटायचं, जसं आपला खरडा असतो तसं. मग ती टेस्ट लागते. आणि कोबी आहे ना बारीक कट करायचं. मग हिंग, हळद आणि मीठ, झाली भाजी तयार. आणि मोजून 5 मिनिटात भाजी तयार होते. फक्त वाफलायची, एवढंसं पाणी टाकायचं, वाफ द्यायची. एकच नंबर झाली भाजी. म्हणून तर तुला म्हणतो ना मी, सुगरण सुगरण माझी कांडव्याची सुगरण. माझं सुगरणपणा आमच्या आईच्यातला आलाय. होय, कामाचा पण चपळपणा आमच्या आईच्यातला आलाय. आणि काय ना काय काम करत राहणं.
ती तशीच करायची आमची आई. तिला काय ना काय टाइम नाही गेला ना तर ती काय ना काय कामं काढायची. भाजी कशी भारी बनवलेली, लई भारी लागते. तुम्ही करून बघा कधी. या जेवायला. आता आम्ही बसलो जेवायला. अजून पापड वाळू घालायचं आपलं. हा पापड वाळू घालायचं आहे. वर ठेवून आले फक्त. घातलं ना. ऊन नव्हतं ना. ऊन नसले मुंग्या येतात रे. गाईज आज आहे 4था दिवस आणि 4था लॉट. आणि इकडं बघा झालेलं आहे पापड तयार. आणि इकडं कालचं पापड वाळायला लागले. आणि आता आम्ही दोघं जण बसून पापड हे काय करतात म्हणतात त्याला पापड करायचं. हां पापड करतो आता. कसं स्वच्छ असते मम्मीनं सगळं. आणि आज आणि टेरेस स्वच्छ धुवून काढलं आणि हे पापड वाळायला ठेवलं इकडं. आणि हे नवीन बनवलं चुलीवर आणि आता आम्ही पापड घालते उन्हात. नवीन पीठ शिजवलं. चला आता पटपट घालतो आणि मग आवरून जातो. या काय जेवायला. आता आम्ही गेलतो बाहेर जरा कलर आणायला. आज काम चालू आहे, तुम्हाला ते झाल्यावर दाखवणार आहे मी. त्यामुळे झाल्यावर दिसणारच आहे कसं काय. जाऊन कलर घेऊन आलो आणि थोडंसं किराणा माल पण संपला होता घरातला, ते पण घेऊन आलो. आणि आता जेवायचं. नव्हतं. सकाळी काय केलं? नाश्ता केला ना आपण. काय केलं सकाळी? नाश्ता केलो आणि आम्ही डायरेक्ट वर गेलो पापड घालायला. सगळं पापड वाळू घातलं. टेरेस धुतलं. मम्मीनं मग वाळू घातलं. टेरेस धुतलं. आल्यावर मग गेलो. आधी सगळ्यांना मी ते धुतलं. वरचं सगळं पापड हे केलं आणि मग टेरेस शिस्तीत हळूहळू धुवून काढलो. पायऱ्या चकाचक केल्या. मग आता येताना राख झाकून आली रे. हवा आली ना राख उडली सगळं घोळ होईल ना. हवेचं दिवस आहे ते वाऱ्या वादळाचं. मग ती राख झाकली. त्यानंतर माती वाळू घातली होती ती झाकली. त्यानंतर सगळं गोळा करून भांडी तर दिली तेच तुमच्याजवळ. मग थोडीशी बसली आणि मग म्हटलं आता येऊ. आणि खाली येऊन जरा एक कहाणी ऐकली. कहाणी ऐकून झाल्यावर जरा जेवून झालं तोपर्यंत तुम्ही आला. सिया विहान नाही तर आता बघा. आता आम्ही असं बसलो नसतो शांतवाणी. गायच तुम्हाला सांग बरं बसल्यात का नाही अशी. असं बसू पण दिलं नसतं आणि आम्हाला पण चांगलं वाटलं नसतं जर असं काही खात असतो लाडू चिवडा. मी पहिलं पोरं बघूनच मामा काय करते आई काय करते पळत त्यांना झोप येतच नाही दुपारचं. त्यांना जबरदस्तीने आम्ही झोपायचं का तर त्यांच्या अंगी लागावं. जरा गुडगुडीत मुलं होते ती झोप मिळाली म्हणजे. म्हणून आमचा म्हणजे जीव पहिलं प्रयत्न असायचा की त्यांना सकाळची पण झोप चांगली मिळावी आणि दुपारची पण मिळावी. आणि रात्रीचं पण आपण किती वरडायचो हा हाजी. रात्री बिग बॉस झाल्यावर आजी संग पहिले इकडं बाहेर पाणी प्यायलं दोघं. नाही सिया इकडे अतुल यायचं पहिलं. ते काय अतुल पैसे काय याचे काय आहे बघू चिटकलंय का काय. इकडं धुवून देते चोळून. आणखी मी टाकते मुंगी विंगी असेल रे इकडं. मग अतुलच्या संग जाऊन बिग बॉस झालं की रिमोट ठेवाय जाणार आणि अजय संग पाणी प्यायला. असे त्याचे रात्रीचे पण त्यांचे सगळं काम झाल्याशिवाय रात्री 12:30 वाजू दे झोपणार नाहीत. जबरदस्तीने झोपायला लागायचं त्यांना. आणि दिवसभर बी 3 पर्यंत झोपायचे नाहीत. आज झोपारे करायला लागायचे. एकदा वैतागून ते आपलं शूट हे चालू असलं तर 4 वाजायच्या. पण 3 वाजता तर जबरदस्तीने त्यांना आत नाही लावायचं. आता झोपल्यात का काय माहिती. आज काय आलाच नाही फोन त्यांचा. आपण तर आपल्या कामातच असतो या. त्यांनी केल्यानंतरच आपण बघतो बोलतो. हां आणि कसं झालं सांग का अजय आपल्याला आपण कधी फोनमध्ये टाईमपास करत नाही. आपलं कामच चालू असतं एक झालं एक. पण सिया विहान गेलाच ना मी सारखं तुम्हाला म्हणते का नाही व्हिडिओ कॉल लावा की रे पोरांना बघायचं आहे. व्हिडिओ कॉल लावा पोरांना बघायचं आहे. असं सारखं ह्यांना दोघांना सांगत असत्या. पण ती पण कसं सांगते मी गाईच तुम्हाला सांगते. आमचं सकाळचं काम झालं 12-1 वाजता. मग म्हणते आज काय झालं 12-1 वाजता तर आम्हीच खाली आलो सगळं आवरून पापडचं. त्यानंतर ही पोरं बाहेर गेलती. आता 2-2:30 वाजून गेले त्या. तर आता ही जेवाय बसल्यात. मग म्हणलं आत्ता आणि अचानक लक्षात आलं की अरे पोरं पण नको म्हणलं आता दुपारचं झोपायचा टाईम झालेला आहे आणि आता नको. नंतर 4 वाजता उठलं की मग थोडं लावायचं. मग थोड्या वेळात कसं असते 4 वाजता तिच्या मम्मीला पण टाईम मिळेल तर जरा लावेल दाखवेल पोरांना. आणि संध्याकाळी आणि मग लागायचं आपल्या कामाला. ते तिकडं आपण इकडं. मग रात्री झोपताना लावला तर लावला नाही तर
झोपायचं तसंच. सोमवारपासून शाळेला जाणार. सोमवारपासून किती दिवस? आता मेची सुट्टी नसते का रे? हा, असली कसली शाळा आहे? पहिलं मे जून 1 जूनला शाळा चालू व्हायच्या. सुट्टी झाली नाही का? तरी पण एवढे असं नाही नसाय पाहिजे. मला आत्ताच्या शाळाच आवडत नाही. पहिलं इंग्लिश शाळांचं तसं कशाचं काय इंग्लिश शाळा? शाळा शिकलं मी झालो आहे. मुलांना सुख नाही, वजानं मरायला लागलेत मुलं. महिना शाळा म्हणजे तिसरीच्या आता समज तिसरी. लहान मुलांना कोवळ्या वयात का नाही? 1 महिना शाळा, हां. परत 1 महिना सुट्टी, परत मग सगळं कंटिन्यू शाळा तिसरी. अरे हे बालपण त्यांचं चांगलं जगायलाच मिळून झालंय आत्ताच्या पोरांना. पहिलं कसं होतं का रे अतुल? पहिलं कसं होतं? पहिलं कसं होतं काय तुम्हाला सांगते. शाळा 5वी लई लई तर 7वी 8वी झाली म्हणजे लई झाली शाळा. काय लई आणि 7वी 8वी म्हणजे लई झालं. आता लई लई तर 10वी 12वी म्हणजे लईच झालं. पण आत्ताच्या मुलांना काय झालंय लोड. शाळेचं मला पण काय वाटलं नाही माझ्या शाळेच्या टायमाला, आणि ह्यांच्या शाळेच्या वेळेत पण मला काय वाटलं नाही पोरांच्या. पण आत्ता सिया व्यांचं काय झालं, ह्यांचं कवळं वय आणि शरीर एवढं एवढं छोटंसं, आणि त्याला दप्तराचं वजन म्हणजे 20-20 25-25 किलो वजनच त्यांच्या पुस्तकांचं आणि दप्तरांचं आणि वह्यांचं. आणि अभ्यास पण तेवढाच. जेवढा 6वी 7वीला अभ्यास होता तेवढा 1ली 2री 3रीपासून सुरूच केला आहे. असं एवढं लोड देणं म्हणजे मुलांना लई बेकार काम आहे. मला तर अजिबात आवडत नाही बाबा. काय माहिती आहे का, पुढं जाऊन आणि त्यांना किती संकट असते. ती पास व्हायचं टेन्शन, नंतर मार्क मिळवायचं टेन्शन, त्यानंतर कुठंतरी जॉब करायचं टेन्शन. शाळा शिकत शिकत एखाद्याला काय सगळ्यांची परिस्थिती चांगली नसत्या. कोणाची कशी कोणाला शाळा शिकत प्रोग्रेस करायची असते जीवनात पैसा कमवून, आणि कोणाला फक्त शाळा शिकायची असत्या पण आईवडिलांच्या जीवावर. पण ती कसं होतंय आईवडिलांच्या जीवावर शिकून त्या पोरांना पैशाची किंमत कळत नाही. पण जी मुलं शाळा शिकत जॉब जॉब करतात त्यांना लय पैशाची किंमत असते. का अजयला असं आलं. हां अतुल आता तू बोल. हां अतुल तू बोल आता. हां तुझं काय झालं सांगायचं होतं, सांग की. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती हां भाग्य कसं लिहिले त्यांचं. हां मग तेच ना रे. काय आहे त्यांच्या अजून? भाग्यामध्ये काय आहे, त्यांच्या नशिबात काय आहे, आणि त्यांचं नशीब पुढं कसं आहे, काय अडचणी येणार. कारण असं म्हणजे अडचणी किती येते त्या माणसाला. आपल्यालाच किती आल्या आपल्या जीवनात. तर पोरांचं हां पुढचं भविष्य कुणाला माहीत आहे कसं आहे. तर वर्तमान पण असलं तर एवढा नाही पाहिजे बाबा. एवढ्या लहान वयात ना एवढं वज. आता विहानला गाठलं म्हणल्यावर मग डोकं फिरलं अजय. एवढ्या छोट्या वयात वर्षभर अजून खेळाय कुदायचं, तर तिने शाळेत घातलंय. मला काय अजिबात आवड नाही. चिमण्या चिव 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 ही काळी चिमणी एक लई आवडते मला. जव्याला बोलव जरा. ए पिर्या जव्याला बोलव. काळी चिमणी आले बघ. ए पिर्या का जव्या, ह्याला पिर्या म्हणते मी अतुलला. जव्या किती आवाज रे बाबा, किती छान. झाड आहेत म्हणून या विचारे आपल्याला दिसते त्या, नाही तर आपल्याला हुडकायला जंगलात जायला लागलं असतं चिमण्या बघायला. म्हणून दारात सगळीजण झाडं लावा जावा आणि मस्त प्युअर श्वास घ्या, शुद्ध हवेचा, शुद्ध वातावरणाचा.